बातमी सोलापूरची. शहराला किमान 40,000 लिटर LPG कोटा मंजूर करा. माजी आमदार नरसय्या आडम यांची मागणी आहे. रिक्षा चालकांना प्रति लिटर 42 रुपयांनी ते उपलब्ध करून द्यावं, अन्यथा 16 एप्रिलला महामोर्चा काढू असा ते इशारा देत आहेत. आम्ही म्हणलं किमान प्रत्येक रिक्षाला 4 लिटर प्रमाणे 40,000 अगोदर द्या, म्हणजे यांचं बसस्थान व्यवस्थित बसेल. परंतु सरकार अजूनही आम्हाला न्याय द्यायला तयार नाही. म्हणून 16 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करू. 5,000 रिक्षा चालक पूनम गेटवर जमतील, मोर्चा काढून कलेक्टरला निर्वाणीचा इशारा देतील. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. नेस्को संकुलात गोरेगावमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दोघांचा मृत्यू आहे. ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि त्यात हा मृत्यू झाला अशी बातमी आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलंय. मुंबईतल्या गोरेगावमधली ही घटना आहे. नेस्को सेंटरमध्ये म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यावेळी हा प्रकार घडलेला आहे. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे, तर रौनक खंडेवाल विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नेस्को संकुलामध्ये म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेली होती आणि यावेळी ही घटना घडलेली आहे. ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि त्यात 2 जणांचा मृत्यू आहे. रौनक खंडेवाल विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी आता अधिक तपास सुरू केला आहे. नेस्को संकुलात ही घटना घडली आहे. नागपूरमध्ये 4,26,00,000चं कोकेन जप्त आहे. राजधानी एक्सप्रेसमध्ये सिने स्टाईल कारवाई केली आहे. आरोपी महिलेला अटकही करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.